मार्गात येण्याचं कारण माझ्या मुलाला फीट येत होती. मार्गात आल्यावर बिना दवाईने माझ्या मुलाची फीट बसली. आज तो माझा मुलगा अंदाजे 57 वर्षाच्या जवळ आहे. बाबाच्या मार्गात आलो, पूर्ण 56 वर्ष होत आहे. मुलगा लहानसा होता तेव्हाच त्याला फीट येत होती. मार्गात आल्यावर बिना दवाईने माझ्या मुलाची फीट बसली. शोक बांधवानो, आपण जे काय भगवान बाबा हनुमानजीला, बाबा गुंजीजीला मागतलं ते सगळं काही दिलं त्यांच्या विचारानुसार भगवंताने. कोणी मुलगा मागितला, मुलगा दिला. कोणी नोकरी मागितली, नोकरी लावली. बाबाने सगळं काय केलं. आणि जे जे मागितलं सेवकाला बाबाने दिलं. पण बाबा हनुमानजीला, बाबा जुमदेवजीला आम्ही काय दिलं? काय दिला सांगा? बाबासोबत 13 वर्ष फिरलो. सुरत, मुंबई, महाबळेश्वर, खेडोपाडी, मुगर. बाबाचा दौरा होता झोपला. बाबाजवळ मी बसलो होतो. बाबा जुमदेवजी काय म्हणतात, सत्य अनुभव लक्षात ठेवू द्या. शांत जरा का आपोआप काय म्हणते बाबा जुमदेवजी? मी बाबा जवळच बसलो. 3-4 फुटाच्या अंतरावर. धोपची सत्य घटना आहे. मला सत्य मर्यादा प्रेमाची भीक द्या म्हणे. कोणी बोलले नाही. तुकाराम शेंडे कार्यकर्ता आहे धोपचा. कोणी बोलले नाही की आम्ही सत्य मर्यादा प्रेमाची भीक देतो. बाबा जुमदेवजी रडले. पाहिलेल्या गोष्टी रडले बाबा जुमदेवजी. आज भगवान रडत आहे, आम्ही हसत आहोत. पहिला दवाखाना तोलान डॉक्टर नागपूर गंजाखेत. दुसरा दवाखाना धंतोली सावजी. तिसरा पेंडसे. चौथा बजाज नगरचा टावरी. बाबा भरती होते दवाखान्यात. 96ची गोष्ट आहे. अनुभव सत्य आहे. बाबासोबत मी नमस्कार घेतला. बाबा नमस्कार. 96ची गोष्ट. गरीबदास, मला सेवकानी फसवला. हे बाबाच्या मुखातले शब्द आहेत. टावरीच्या दवाखान्यातले 1996. काहून बोलले असे बाबा जुमदेवजी? याचा विचार करा. रोज आम्ही विनंती करतो. असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधी विसरणार नाही. मी आपल्या विचारानं बोलतो. कोणी वचन भगवंताला कसा दिला त्याची त्याने पाहावं. पण मी आपल्या विचारानं बोलतो. आम्ही भगवान बाबा हनुमानजीला वचन खोटा दिला. खोटा दिला आम्ही आपल्या स्वार्थासाठी आणि बाबाला फसवलं. केवढे बाबा दुःखी झाले ठाकरेजीला माहीत आहे. नारायण पाचे इंदोऱ्याचा. तेव्हा बाबाचे भाऊ मारुती होते. त्यानं बाबाचं ढुंगण धुवून दिलं. गरीबदास भजन म्हणणं. कोण म्हणते? मारुती नारायण पाचे. गीत चालू केलं. जा बाबाच्या चरणी दया तुझी येईल भगवंताला. पूर्ण गीत तेथं म्हणलं. निवासस्थानात टेमकी बाबा हजर होते खुर्चीवर बसून. खूप रडले बाबा जुमदेवजी. तो बाबा जुमदेवजीला लढताना 2 वेळा पाहिलो. आणि निवासस्थानात खूप लढले. आणि नारायण पाचे डोळे पुसले. बाबा रडू नका, बाबा रडू. विचार करा सेवक बांधवानो, आम्ही सेवक झालो बाबाचे. आज बाबाच्या कृपेनं 757 गावाला कार्यक्रम केला. तुमच्या आशीर्वादानं बाबाच्या कृपेनं 2 वेळा हवाई जहाजमध्ये बसलो. रायपूरहून हैदराबाद, हैदराबादहून बेंगलोरला एकच सेवक आहे, चमनलाल सहारे. त्याच्यासमोर म्हैसूर, त्याच्यासमोर कर्नाटक, त्याच्यासमोर श्रीरंगपट्टणम. ती बाबाची कृपा, तुमचा आशीर्वाद आहे. हवाई जहाजमध्ये बसण्याची माझी ताकद नाही. ही बाबाची कृपा. मला इंटरव्ह्यू काल मुंबईचा आला. बाबाला दाखव. काय गरीबदास म्हणे पैसा करतेस म्हणे. पैसा तुझ्या पाठीमागं धावून किती घेशील म्हणे पैसा. दुसरी पहिली खादी ग्रामोद्योग, दुसरी रेल्वे आणि तिसरी नागपूरला इरिगेशन डिपार्टमेंट. पण बाबा मला नोकरीकडे जाऊन दिली. बाबा आत्मज्ञानी होते. सेव बांधवानो, आता राग आणणे बंद करणे नियमात आहे.
राग काहून येते? याचा कारण आहे असा राग येत नाही. आणि राग आल्यावर पत्नीला पतिदेव झोडपून टाकते, हे अनुभव आहे. आणि पतिदेवान जर गलती केली तर त्याला कोण मारेल? म्हणून समजदारी घ्या, सहनशीलता ठेवा. बाबा सोबत गेलो, दिवाळी सुकली, तुमसर जवळ आहे. बाबाला खूप शिवाय दिल्या. गणपतराव बांडेपूरचे हा वैद बाबा संघ नागपूरचे सेवक होते. बाबा आम्हाला आदेश द्या म्हणे, आता या वैद्याला चांगला चेंतून म्हणे, आमच्या समोर आमच्या बाबाला शिवा देईल का? बाबा जाऊन द्यायचे म्हणजे तुम्हाला शिवा देते का? नाही. देव देणे काय म्हणे, दिवसभर मला शिवाय देईन. त्याच्या शिव्या दिल्या नाही. मा काही बिघडेन का? नाही. का बिघडेन? शिवाय देईन चुप राहीन. दिवसभर तो बोमलणार नाही. तो बाबानं ऐकून घेतलं. बाबाच्या अंगी सहनशीलता समजदारी होती. आमच्या अंगी सहनशीलता बी नाही, समजदारी बी नाही. समजदार घ्या, सहनशीलता ठेवा. पतिदेवाने चूक होते, पत्नीने चूक होते. एवढ्या अन्याय करू नका. पती पत्नी आता शोक बांधवान अनुभव तो खूप आहे, वेळ कमी. आणि तो बांडेपूरचे वैद गणपतराव बांडेपूरचे वैद मरण पावला. माझ्याही मागं खूप लागले नागपूरचे बाबाजवळ बसणारे राजकारणी लोक. नागपूरचे 10 मेले आहेत, 10. आणि मी जर दुःखी झालो, मी माझ्या कर्माने झालो. गोंदिया जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो, बिहेरिया. पत्नीला म्हणलो 2 दिवस मी तिकडेच आहे, कार्यक्रम लागून आहे, भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा, मी तिकडेच आहे. पण कार्यक्रम झाल्यानंतर माझी तब्येत खराब झाली. आता माझा विचार असा बदलला की मोद्याला राहतो, तो मोद्याला जातो, 1-2 दिवस आराम करतो, डॉक्टरकडे जातो, इंजेक्शन दवाई घेतो. या विचारानं मी दादा तुमसरला आलो. सेवकाने म्हणलं 2 दिवस थांबून जा इकडेच. पत्नीला म्हणलो की 2 दिवस तिकडेच राहील. आणि मी येऊन गेलो दादा तुमसरच्या बस स्टँडवर. ST आली म्हणजे लोक धावूनच पडते, जागा भेटली पाहिजे म्हणून. तसाच मी केलं. तर माझ्या पायावर दुसऱ्यानं पाय दिला. माझा हात दंड्याचा सुटला. मी काडकन खाली पडलो. तो वरत चढला. मी माझ्या कर्माने चुकलो. शेव बांधवानं हड्डी तुटली. मेडिक्लेम सगळे झाले. आणि माझ्यासाठी सेवकानं आणि बाबानं आपल्या सेवकानं कार्यकर्त्यानं माझ्यासाठी विनंती केली आहे. नाही तुम्ही दिसणारे नव्हतो, येणारे नव्हतो. बाबा हनुमानजीला म्हणलो बाबा येऊ. 3 महिने खूप तळपत राहिलो, मला घेऊन जा बाबा. पण बाबांनी मला नेणे नाही. काही आणखीन कार्य घडवायचे होते. देवसऱ्याला कार्यक्रम झाला 28 तारीख कोजागिरी आणि 2 तारीख प्रेमीसीला. चोक बांधवानं चांगला कार्यक्रम घडवला बाबानं. पण डबल खर्च पडते. आता 8-10 तारखा आहेत. पण मी म्हणलं जमत नाही माझ्याने. ना अन्नाने नेणं डबल नाही. तर शेवकबान भानो रागाला पहिली मारा. पत्नीला मारण्याची जरूरत नाही. कारण की मेला माणूस कोणाला मारू शकत नाही. म्हणून रागाला पहिले मार. पण राग येऊनच जाते. म्हणून सेविकानो पती हा देव आहे. पतिदेवाचे शब्द तोडू नका. माझे पतिदेव कुठेही जाऊ सुखरूप घरी आली पाहिजे. माझ्या पतिदेवाला हर संकटातून वाचवणार आहे तुम्ही. आणि माझ्या पतिदेवाला पूर्ण आयुष्य द्या बाबा. अशा सेविका किती आहे? हात वर करा. किती काय आहेत? बाबाच्या निवासस्थानात 8 सेविका निघाल्या. तुम्ही घरी विनंती करा. तुमचा पतिदेव कुठे जाऊ ऑल इंडियामध्ये घरी विनंती करा. भगवान बाबा हनुमानजी म्हणते की बाबा जुमदेजी माझे पतिदेव फलाण्या गावाला गेले. सुखरूप घरी पोहोचून ती. पण गोष्ट एक आहे, पत्नीची वागणूक चांगली पाहिजे आणि पतिदेवाची चांगली पाहिजे.
सायकलला 2 चक्के राहते, एक चक्का पंक्चर झाला सायकल चालणार नाही. आणि संसाराच्या गाडाला 2 चक्के आहे, पती आणखी पत्नी. आणि राग याचा शैतान आहे, प्रेमात भगवान आहे. आता अनुभव सांगतो मी तुम्हाला, वेळ कमी आहे, मला ते वेळ द्याल तेवढे बोलतो मी, नाही तर बंद करेन. रेल्वे स्टेशन खाजवळ पाहुणी गाव आहे. रामलाल मुटकुरे त्याचं नाव आहे. त्याच्या पत्नीचं नाव बेनूबाई आहे. आता बेनूबाई म्हणते मी भवनात जातो. रामलाल मुटकुरे म्हणते मी येतो. सेविकानो लक्षपूर्वक ऐका, जास्त वेळ नाही. पत्नी म्हणते भवनात जातो. पतिदेव म्हणते मी येतो. पत्नी म्हणते माझ्या संग नको, तर काले नवरा केली झक मारा दे. हा, पती पत्नीचा प्रेम पाहिजे. प्रेमाचे 2 प्रकार आहे. अंतकरणाचा प्रेम, वरतून प्रेम. बायकोला चिकणं खायला भेटलं, नवऱ्याची वाहवाही करते, आणि जरासं कमी जास्त झालं तेच बायको आमटी बोट मोडते. त्यांना प्रेम नाही म्हणत. रागाही 2 प्रकारचा आहे. बाबा तुमच्याशी माझ्या रागावले, पण वरतून रागावले, अंतकरणापासून नाही. उदबत्ती 2 प्रकारची आहे. ध्येयाची उदबत्ती जेव्हा सेवक लावतो, भगवान बाबा हनुमानजी धावून आये. दुःखातून मुक्त करतो बाबांची ग्वाही, अशी कृपा ठाकरे दादा जगामध्ये. हे बाबाच्या काळात ते गीत आहे. मी लहानसा सेवक आहो, मोठा सेवक नाही दादा. आता काही लोक म्हणते, कार्यकर्ते म्हणते, का म्हणते भजन सम्राट. अरे काचा सम्राट आहो मी, लहानसा सेवक नाही. भगवंताचे गुणगान करतो, काका पच घरे. तर बेनूबाईच्या मागे मागे रामलाल मुटकुरे आला. भावनामध्ये झगडा झाला. पत्नी म्हणते बेनूबाई तुम्हाला येऊ नको म्हणलं ना, काहून आले माझ्या मागं. दुःखी होणार ना. शेवगान म्हणून बराच वेळ घेतला. अजूनही रामलाल मुटकुऱ्याचा पत्ता नाही. कुठे गेला, काय गेला. अनुभव सांगू का एक. महाऱ्या बोरगाव बाबासोबतही गेलो. कार्यकर्ता श्रीराम केवळ, त्याच्या पत्नीचं नाव सरस्वताबाई. हवन कार्य होतं. युवराज राऊत राहणार महाऱ्या बोरगाव, बाबासोबतही गेलो तिथं. युवराज राऊतच्या इथं हवन कार्य होतं. आणि मार्गदर्शक श्रीराम केवळ, त्याची पत्नी सरस्वताबाई, तेही हवनात आली. पण त्या हवन कार्यामध्ये चांदीच्या पायपट्ट्या हरवल्या. जाहीर केलं, कोणाला सापडल्या तर आणून देऊन द्यावं. सेवकिनीच्या हरवल्या, सेवकाला सापडल्या, पण सांगितलं नाही. जाहीर केल्यानंतर आणि ते चांदीच्या पायपट्ट्या वाकेसरला जाऊन सोनाराला विकून टाकल्या 60 रुपयात. त्या पैशाचा युवराज राऊतनं खाजा आणला, आपल्या मुलीला दिला खाजा, आणि 60 रुपयात चांदीच्या पायपट्ट्या विकल्या. खाजा खाल्ला. त्याच दिवशी ती एक मुलगी 12 महिन्याची मुलगी मेली. आता 12 महिन्याची मुलगी खाजा खाऊ शकत नाही, खाईन का. होते कधी कधी. आणि 3 वर्षाची मुलगी तेही मेली. पहिले 12 महिन्याची, आणि मग 3 वर्षाची, आणि मग मेली 7 वर्षाची. महारा बोरगावची सत्य घटना. पूर्ण गाव बोंब झाली की युवराज राऊत बाबाच्या मार्गात आहे, आणि याच्या 3 मुली मरण्याचं कारण काय. तेव्हा ती गोष्ट उघडकीस आली की सेवकिनीच्या चांदीच्या पायपट्ट्या हरवल्या, सेवकाला सापडल्या. अंबादास सेवक राऊत. 3 मुली मेल्यानंतर
ते 60 रुपये सोनाराला दिले, ते चांदीच्या पायपट्ट्या वापस आणल्या आणि त्या सरस्वतीबाई केवटला परत केल्या. पण 3 मुली मेल्यानंतर म्हणून कोणती वस्तू सापडली हवन कार्यात ज्याची त्याला देऊन टाका. अनुभव खूप आहे सेवकांनो. आता तशी कुरखेडा जिल्हा गडचिरोली गावाचं नाव कढोली, गडचिरोली जिल्ह्यालाही गेलो. आता त्यानं सेवाभावी संस्था काढली, कारण की मंडळाचे विचार पटत नाही म्हणून त्यानं अल्लेख संस्था काढली. कमीत कमी माझा अंदाज आहे लाखोच्या वर सेवक जुळले तिकडे. दिवाकर ठेंगडी कार्यकर्ता आहे गडचिरोलीचा, आणि ही घटना आहे कढोली गाव. रामचंद कोलेचा मुलगा सूरज नावाचा आणि एक अनेकवाला, आणि हा बाबाचा सेवक रामचंद कोले, सूरज मुलगा, दोघंही पाण्यात 10 फूट खोल गड्डा होता, बैल धुण्यासाठी तिथे गेले. दोघंही बुडाले पाण्यात. अनेकवालाचा मुलगा बाहेर निघाला आणि सेवकाचा मुलगा मेला. गावभर गोम झाली, सूरज मेला, सूरज मेला. त्याच्या आईला कोणीतरी सांगितलं बिजाबाईला, बिजाबाई तुझा मुलगा मेला म्हणे, तुला माहित नाही का म्हणे, का करून राहिलीस म्हणे तू. ते धडधड लढत लढत मुलाजवळ आली. त्या मुलाला प्रल्हाद सहाऱ्यानं काढलं त्या गड्ढ्यातून, प्रल्हाद सहारे, आणि झोपवून गेलं त्याला. बिजाबाई काय म्हणते, भगवान बाबा हनुमानजी महान आहे की बाबा झुंजीजी, एक वेळ माझ्या मुलाला जिवंत करा. काय म्हणते शब्द, मी शब्द तोडले पत्नीचे सेवकाचे म्हणून मी दुःखी झालो. बाबाचा मार्ग शब्दावर आणखी कर्मावर. सेवकान भानो काय म्हणते की एक वेळ माझ्या मुलाला जिवंत करा बाबा, मेला ते नंतर मेला तरी चालेल. 7 फुकाचा तीर्थ गेला, परसाचा पाणी नाही, त्याच्यात पाणी घेतलं, फूक मारली, मुलाला पाळलं. 5 बरोबर मुलगा आईले बिलंगला कवटाळून. 100% सत्य अनुभव आहे. कारण की कढोली गावालाही गेलो तेव्हा 4 हवनं झाले. तेव्हा आमचे मित्राम सारे बाबू साकोलीचे त्याच्याकडून कार्य होते, त्याने तारीख दिली. त्याचा तीर्थ पाडला, मेलेला मुलगा आईले बिलंगला, पुन्हा मेला. कारण शब्द होते, एक वेळ माझ्या मुलाला जिवंत करा बाबा, नंतर मेला तरी चालेल. मग रामचंद्र कोल्हेला माहीत झाला मुलाच्या बापाने सायकलवर धड लढत. भगवान बाबा हनुमानजीला काय म्हणते, भगवान बाबा हनुमानजी महान त्या की बाबा झुंजेजी, खरोखर मी तत्व शब्द नियमाने वागत असल तर बाबा माझ्या मुलाला जिवंत करा. 11 फुकाचा तीर्थ बनवला रामचंद्र कोल्हे कढोली. सेवकान भानो आणि त्या सूरज मुलाला पाजला, 5 बरोबर पुन्हा आणखी जिवंत झाला. धन्य माझ्या बाबाचे. 2 वेळा. विचार करा, आम्ही सेवक बाबाचे बनलो कसे. आणि या जीवनात दादा सगळं मिळते पण एक वस्तू नाही भेटत, जीवनभर नाही. मुकेश अंबानी सारखे, अनिल अंबानी सारखे आहेत, पण एक वस्तू जी आहे ते जीवनभर कोणालाच भेटत नाही, कोणालाच नाही. सेवक बांधवानो, बालाघाट जिल्हा जगला ग्राम सुनीताबाई संबल सिंगजी धुर्वे, जगला ग्राम गावाचं नाव, जिल्हा बालाघाट. माझ्या बाबानं कमीत कमी 40 कार्यक्रम घडवले बालाघाट जिल्ह्यात. कोका बैयर महाराज. जेव्हा सेवकांना माहीत पडलं दादा 5-5, 6-6 किलोमीटर म्हणजे जाणं येणं, 300 किलोमीटर जाणं, 300 किलोमीटर येणं, माझ्या भेटीला आले. माझ्या बाबानं एवढा प्रेम केला. धन्य माझ्या बाबाचे सेवका तुम्ही, बाबाची कृपा. 6-6 वेळा 4 व्हीलर नागपूर आली.
गोंदिया आपल्या मोद्यालाही सापडले, गोंदिया, भंडारा, बालाघाट ना. मी लहानसा सेवक हो दादा, पण माझ्या बाबांनी माझा प्रेम खूप घडवलं, खूप प्रेम घडवलं. सेवक बांधवाना जगला ग्राम, सुनीताबाई संबलसिंगजी धुर्वे रोज जेवण करत होती आणि 6 महिन्यात 1 वेळा संडास जात होती. 6 महिन्यात 1 वेळा संडास जात होती. बाबाच्या मार्गात आली. कारण की बाबाचा मार्गच असा आहे. एक मुसलमानाला गोंदियाचा, गौतम नगर गोंदिया, त्याचं नाव आहे युनुस अन्सारी. त्याच्या बोललो मी, आप मार्ग में कैसे आए? अजी बोले मेरी पत्नी मरने के लायक हो गई, बोलती भी नहीं, कुछ नहीं, कहीं थोड़ा श्वास चल रहा था. किसी ने बताया, बोले बाबा का मार्ग. रामचंद हनीखेडे, गोंडी टोला, जिल्हा गोंदिया, त्यानं कार्य दिले त्याला, युनुस अन्सारीला. इकडे बायको लागली ध्यान नसतं, पण जेव्हा तो कार्य घेऊन गेला गोंडी टोल्यावरून गौतम नगर गोंदियाला आपल्या घरी, पत्नी कामधंदे करत होती. सुनीलजी दादा, विचार करा, जे मरण्यालायक झाली ते काम करत होती, आणि तोही मुसलमान, युनुस अन्सारी त्याचं नाव आहे. विचार करा, बाबाजवळ भेदभाव नाही, बाबाजवळ जाते भेद नाही, पचघरीची. आणि आम्ही सेवक बनलो, बाबाचे हरामखोर सेवक आहो मी. नाही, आज टिमकी, नागपूर, मोहाडी मंडळ भवन, हे काय चाललंय? अरे अरे, रोज म्हणतो आम्ही बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे. म्हणतो दादा, माझ्या घरी मंडळाचाही कार्यकर्त्याला, मोठे मोठे कार्यकर्त्याला, जुने 40 वर्षाचे, 45 वर्षाचे, विचारलो त्याला, दादा म्हणलं तुम्ही कोणाच्या आदेशावर सुखी झाले, बाबाच्या का नागपूर मंडळाच्या? कार्यकर्ता हुशार होता, म्हणे बाबाच्या आदेशाला नसेल. गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, बालाघाट बोलून गेलो मी माईकमध्ये. काय म्हणता का म्हणलं, सेवकात आणि कुटुंबात एकता कायम करणे, हा बंद करा. हा, आणि बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे काय म्हणतात? मग म्हणता तर करा ना. वेळोवेळी मंडळाच्या आदेशाचे पालन करणे म्हणायचे नाही. बोलो मी, डरना है तो डरो, भगवान से डरो, और इंसान से क्यों डरते हो, और साथ में कुछ भी नहीं आएगा फिर भी भ्रष्टाचार करते हो, और कुर्सी के लिए, पैसे के लिए कैसे मरते हो, और दूसरे की आत्मा तड़पा कर अपना घर भरते हो. शर्म नहीं आती ऐसे कार्यकर्ताओं से? हम किसी का खाते नहीं, हम किसी को डरते, हम डरते बाबा हनुमान जी को, और बाबा झुंझुनू जी हमको सुखी बनाया, बाबा हनुमान जी ने बाबा झुंझुनू जी. कल्पनाबाई मोहिनकर, उमरेठ आहे, दवाखान्यातून वापस आणली केस, गेली ते म्हणे केसला वापस नाही, निवासस्थानात गेली. आणि तुम्ही काय मार्गदर्शन केले त्याला? कल्पनाबाई मोहिनकर, उमरेठ, सत्यानुभव. विनंती केली, बाब तीर्थ दिला, आणि बाई उमरेठला आनंदाने गेली. आणि हरामखोर लोक म्हणते काय काय टिमकी निवासस्थानात सैतान आहे आणि मंडळात भगवान आहे, तर आम्हाला दाखवून द्या ना. आणि भगवान, कारण की बाबा झुंदेजीने भगवंताला पाहिलं नाही. बाबा झुंदेजी सांगितलं मी हनुमानजीला पाहिलं, पण भगवंताला मी नाही पाहिलं नाही. हे पावसात हरामखोर नाही, भवनात भगवान आहे म्हणते, तर दाखवून द्या ना आम्हाला. येतो ना मी, 1001 रुपये देतो बाबाच्या कृपेने, दाखवून द्या मला भगवान. बाबांना नाही पाहिलं ते हे पाहिजे, नासवून टाकला. पूर्ण एकटा भंग केली. गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, बालाघाट पुरा. कारण मी खूप फिरलो बाबाच्या कृपेने. दुःख वाटते दादा, नाही म्हणून तो गीत काढला, पहिले दुःखी होतास भारी, आलाच बाबाच्या मार्गावरी, आबा बोलवाले आलते का,
आता सुखी झालास म्हणून सेवका अंगात आलास का. अरे खावायला ठिकाण नव्हता, खावायला ठिकाण 10-10 करोडचे बनले आहे की 10-10 करोडचे सेवक. आता ही मस्ती नाही आहे, भेटते तेलाचा रसन मस्तीचा ठुसा. खरी आहे खोटी आहे. म्हणून सेवक बांधवांनो, माझी विनंती आहे, तत्व शब्दाला नियमाला विसरू नका. तत्व शब्द नियमात बसते तेच करा. मी जो दुःखी झाला हो, मी माझ्या कर्मान झाला हो, मी शब्द तोडले. आज बाबाचा मार्ग शब्दावर आणखी कर्मावर आहे. आणि जे काही चूक झाली बोलण्या चालण्यात, भगवान बाबा हनुमानजीला मानता की बाबा जोंधेजीला. आज बरेचसे कार्यकर्ते जमले, याचंही कारण आहे. आपल्याहूनच म्हणजे कार्यकर्ता पद रद्द केलं. कोण जो मोठा आहे त्यानं, तर ते पूर्ण टिंकी निवासस्थानात जुळले. विष्णू ठवकर बुटीबोरी खूप जुळले निवासस्थान, आणि आणखी सामोर जुळणार. पण तो सामर बाबा हनुमानजी काय घडवण हे सांगू शकत नाही. म्हणून दुसरा दौरा रायपूरहून दिल्लीच्या समोर आग्रा, आणि आग्र्याच्या समोर जयपूर. मी लहानसा सेवक आहो दादा नाही, पण बाबाची कृपा 2 वेळा हवाई जहाजमध्ये बसलो. जे काय बोलण्याच्या अन्यात चूक झाली आहे त्याबद्दल भगवान बाबा मागितलं, मानते की बाबा जोंधे गेला. आई वाराणसी, सगळ्याला मी क्षमा मागतो. आपले 2 शब्द पूर्ण करतो, इथंच थांबवतो. जे काही चूक झाली बोलण्याच्या अन्यात त्याबद्दल मी सगळ्याला क्षमा मागतो. बाबा हनुमानजीला, बाबा जोंधेजीला, आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्याला नमस्कार. बाबा सर्व सेवकाला, सैविकाला माझा नमस्कार. कोणाला भजनाचे पुस्तक लागत असेल, कारण की अनुभवाची पुस्तक आहे. तिरणी गावाला गेलो आता 2 तारखेला, पुस्तकं नाही पुरली. हजारोच्या वर सेवक. हे 2 तारीख आता, आजची आहे 9. 2 तारीख कार्यक्रम केले माझ्या बाबानं अशा अवस्थेत, बाळाघाट रोडवर देवसरला आणि तिरिणीसी. घ्या दादा माईक घ्या. बाबा सर्वांना माझा नमस्कार.